यानंतर जो खेळ तुम्ही 3 दिवस खेळलेला आहात त्या खेळाची आता गुणगौरव करण्याची वेळ आलेली आहे। उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उदयोन्मुख खेळाडू, लेजंड खेळाडू हे पुरस्कार आता आपण प्रदान करत आहोत। एकदा जयघोष करूया ज्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा आणि ऊर्जा मिळते। तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक त्यांच्या नावाचा आपण एकदा जयघोष करूया आणि इथून पुढे आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, हर हर। पहिला पुरस्कार आहे, नामांकन आमच्यापर्यंत आलेली आहे। सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठासमोर या। एक आपली शेवटची 10 ते 15 मिनिटं हवी आहेत। सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठाच्या समोर आपण येऊन थांबा। पहिला पुरस्कार आहे अंतिम सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार। हा पुरस्कार आता आपण वितरण करत आहोत आणि देण्यासाठी इथून पुढे आपण आता विनंती करत आहोत। अंतिम सामना सामनावीराचा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत। सन्माननीय सुरेशदादा सकपाळे यांना आम्ही आमंत्रित करतोय की साहेब या, आपल्या माध्यमातून हा सामनावीराचा किताब दिला जाईल। या साहेब, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान दिला जाईल। थँक्यू डीजे। अंतिम सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार गेलेला आहे, नामांकन आलेलं आहे आणि त्याचे अनाउन्समेंट आता आम्ही करत आहोत। पठ्ठ्या देवळीचा खेळाडूचं नाव आहे गौरव जाधव, अंतिम सामना सामनावीर। बरोबर नावडे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं हे कॅश प्राइज। या दादा, आपल्याला मी विनंती करतो आपण आपल्या समोर यायचं आहे। 1000 रुपयाचं कॅश प्राइज या खेळाडूला दिलं जाईल। वेल प्लेड गौरव। यानंतरचा आता पुढील पुरस्कार आहे आणि पुरस्कार आहे लेजंड खेळाडूचा आणि या पुरस्कारासाठी 2500 कॅश आहे आणि चषक आहे आणि हा पुरस्कार यानंतर आम्ही प्रदान करत आहोत। KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 चा लेजंड खेळाडू पुरस्कार देण्यासाठी विनंती आहे। आणखीन एक पुरस्कार राहून गेलेला आहे, तो आपण प्रदान करूया। सेमीफायनलचा सामनावीराचा पुरस्कार आहे आणि खेळाडू आहे अहिरचा आकाश काळे। आपण या रमेश दादा धनावडे यांना विनंती आहे की आपल्या मित्रांनो या लीगचा लेजंड खेळाडू पुरस्कारासाठी आहे चषक आणि 2500ची कॅश ही प्रदान आम्ही करत आहोत आणि हा पुरस्कार देण्यासाठी विनंती आपण करूया। हा सन्मान देण्यासाठी आम्ही हरिभाऊ कदम साहेबांना विनंती करेन की साहेब या। लिजंड क्रिकेटर आणि त्यांचा बहुमान साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल। या पुरस्कार आहे 2500 कॅश आणि आकर्षक ट्रॉफी। खेळाडू आहे पट्ट्या SB मास्टर या टीमचा खेळाडू हातलोड गावचा चंदू घाडगे, लेजंड खेळाडू KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 चा। लेजंड खेळाडू अजूनही खऱ्या अर्थाने यंग चीता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं चंदू सर,
40+ आपण खेळाडू आहात आणि अतिशय सुंदर आपला खेळ राहिलाय आणि विकेटचं सॅक्रिफाईस तो विषय राहिला होता, त्याच्याबद्दल चर्चा होतीये. अनेक खेळाडू आपल्याकडे शिकण्यासारखं बरंच काही आहे, काय सांगाल? नक्कीच विकेट सॅक्रिफाईस करायचं काय मतलब नाही. मला माझ्या टीमला जिंकवायचं होतं. माझा मेन बॅट्समन म्हणजे निखिल जाधव होता आणि त्याच्यासाठी विकेट देणं माझं म्हणजे असं काही प्लॅनिंग नव्हतं की मी त्याच्यासाठी विकेट दिली, त्याचे 50 हवे, असं काय माझं प्लॅनिंग नव्हतं. फक्त मला माहीत होतं त्या एंडनी निखिल जाधव चांगली बॅटिंग करू शकतो आणि त्या एंडनी मला तेवढे कॅपेबल नव्हतो की मी त्या एंडनी सिक्सर मारू शकतो. आणि ही जी लेजंडची मला ट्रॉफी भेटली ती मी घोडेपरूडचे श्रीकांत जाधव यांना मी माझ्या ह्याच्यातने देण्यात येत आहे. कारण त्यांनी यावर्षी फॉर्म नाही भरला, पण माझ्यासाठी आपल्या KSKमध्ये लेजंड म्हटलं तर श्रीकांत जाधव, मी त्यांना गुरु मानतो. वेल कॉल, अतिशय सुंदर. सचिन सर या खऱ्या अर्थाने हा डेडिकेट केलाय, लेजंड ट्रॉफी ही डेडिकेट केली आहे. चंदू घाडगे यांनी श्रीकांतजी जाधव सरांना हा डेडिकेशन आहे. या सचिन सरांना मी विनंती करेन. पहा सचिन सरही सुंदर खेळलेत, मात्र हार्डलक राहिला. हा डेडिकेशन आहे आपल्यासाठी. पहा ही चमचमती ट्रॉफी दिली गेली आहे आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये श्रीकांत जाधवनी सर्वाधिक अर्धशतक ज्यांनी खेळवलेत ना त्यांना हा सन्मान दिलाय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वेल प्लेड, थँक्यू. पुढील सन्मानाकडे आपण जाऊया. पुढील पुरस्कार आहे उभरता सितारा. हा पुरस्कार आहे 2,500 कॅश आणि आकर्षक ट्रॉफी आणि प्रदान करण्यासाठी विनंती आहे. नक्कीच आमच्या राजू चंदन साहेबांचे भाऊजी आहेत मंगेश सर, त्यांच्या शुभ हस्ते हा आम्ही उभारता सितारा हा किताब देत आहोत आणि उभारता सितारा आहे. नामांकन आलेलं आहे. खेळाडू आहे अद्विका 11चा पट्ट्या घावरीचा सुजित जाधव. उभरता सितारा KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6चा. चला लगेचच यायचं आहे. प्रीमियर लीगचा उभरता सितारा. खेळाडूचं नाव आहे सुजित जाधव. सुजित, पर्व क्रमांक 6 मध्ये हा पुरस्कार उभरता सिताऱ्याचा मिळतोय. पुरस्कार कोणत्या गावाला गेला तर त्या गावाचं नाव आहे घावरी आणि खेळाडूचं नाव आहे सुजित जाधव. कशा भावना आहेत? खरंच खूप छान वाटतंय. आज आमच्या नाटकाची रंगीत रेसल होती. मला तिकडे बोलवलं होतं, परंतु मला संघासाठी इथे उभं राहायचं होतं, भले ते फिल्डिंगसाठी, पण मी या ठिकाणी थांबलो. संघाचाही मी धन्यवाद मानतो. मी आज रिहर्सलला उपस्थित नाही राहिलो, परंतु मी नाटकामध्ये चांगली ऍक्टिंग करून दाखवीन. धन्यवाद. क्या बात आहे. नाटकाची एखादी झलक आम्हाला दाखवाल का? चला आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि आता पुढील पुरस्काराकडे वळूया. आणि पुरस्कार आहे षटकार किंग, म्हणजे या स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू हा पुरस्कार आहे. 2,500 आणि आकर्षक ट्रॉफी आहे आणि देण्यासाठी विनंती आपण करूया. विकासभाई कदम युवा उद्योजक आणि सामाजिक समाजसेवक आहेत, त्यांच्या माध्यमातून हा पुरस्कार दिला जाईल. नामांकन आलेलं आहे ज्यांनी या स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार ठोकलेले आहेत आणि षटकार किंग पुरस्कार आपल्या नावी केलेला आहे. खेळाडू नवलाई पॅकर सोनाटचा पठ्या वेळापूरचा महेश सकपाळ. षटकार किंग KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6चा. षटकार किंग हा पुरस्कार चाललेला आहे वेळापूर गावाला. खेळाडूचं नाव आहे महेश सपकाळ, ज्यांनी मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळले आणि षटकार किंग हा पुरस्कार आपल्या नावी केलेला आहे. महेश सपकाळ, एक सामना असा होता ना, मार्क ग्रेटबीच यांची आठवण तुम्ही करून दिलीत. 17 क्रमांक 2चा बॉल सीमा पार पाठवलात आणि हा पुरस्कार आपल्या नावी केलात. कशा भावना आहेत? काय नाही, खूप छान भावना आहेत. क्रिकेट खेळलो, खूप चांगले खेळलात. खूप सारे शुभेच्छा. यानंतरचा पुरस्कार आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि या पुरस्कारासाठी 2,500 कॅश आहे आणि आकर्षक ट्रॉफी आहे. देण्यासाठी विनंती. ज्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचलंय, प्रीतमजी पवार साहेबांना मी या ठिकाणी आमंत्रित करेन. साहेब या, आपल्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जाईल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण नामांकन आलेलं आहे. खेळाडू आहे इव्हॉन वॉरियरचा पठ्या सोनाट गावचा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6चा. खेळाडूचं नाव आहे ओमकार कदम, पठ्या सोनाटचा.
थँक्यू. KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6चा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्कार चाललेला आहे. सोनाट गावाला खेळाडूचं नाव आहे ओमकार कदम. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेचा जॉन्टी रोड्स ठरलाय आणि हा पुरस्कार आपण प्रदान करतोय. 2500 कॅश आणि आकर्षक ट्रॉफी आहे. तुमचेही 2 शब्द फार महत्वाचे असतील. ओमकार कदम, चांगला कॅचेस पकडले, हा पुरस्कार तुम्हाला मिळतोय. नक्कीच माझ्या टीमने मला संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. मी माझे 100% दिले आणि या स्पर्धेमध्ये मला KSK मार्फत खेळायला भेटलं त्याबद्दल कमिटीचे धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या पुढील वाटचालीसाठी आता पुढील पुरस्कार आहे KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6चा उत्कृष्ट गोलंदाज आणि पुरस्कारासाठी पारितोषिक आहे आकर्षक चषक 5000 आणि त्याचबरोबर शूज. हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी विनंती. सन्माननीय राजू चंदन चव्हाण साहेबांच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. आईंना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यावं. ज्यांच्या गोलंदाजीचा बोलबाला गेली 3 दिवस राहिला KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6चा उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार चाललाय देवळी गावाला. खेळाडूचं नाव आहे गौरव जाधव. खेळाडू आद्विका 11चा. $5000 कॅश, आकर्षक ट्रॉफी आपण त्यांना प्रदान करत आहोत. उत्कृष्ट गोलंदाज KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6चा पठ्या देवळीचा. खेळाडूचं नाव गौरव जाधव. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या गौरव जाधव देवळी यांच्यासाठी. गौरव, चांगलं खेळलात. बॅटिंग असेल किंवा बॉलिंगमध्ये चांगली चमक तुम्ही दाखवलीत. संघ इथपर्यंत आला, कशा भावना आहेत? खूप चांगलं वाटतंय मला. पहिल्यांदा 6 वर्षामध्ये मला बेस्ट बॉलर भेटले प्रीमियर लीगमध्ये. खूप चांगला, आणि ते पण माझ्या कॅप्टन्सीमध्ये. क्या बात आहे. 6 वर्ष या पुरस्काराची वाट पाहिली. स्वतः संघनायक होते आणि त्यांच्याच कॅप्टनशिपमध्ये हा पुरस्कार त्यांना मिळालाय. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतरचा पुरस्कार आहे तो उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार आहे आणि बेस्ट बॅट्समनसाठी आकर्षक ट्रॉफी आहे. 5000 आहेत. बॅट आहे आणि पुरस्कार प्रदान करण्यासाठी विनंती. आम्ही या ठिकाणी सन्माननीय ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पाणी सौजन्य केलं ते रवींद्रजी सकपा साहेबांना मी या ठिकाणी विनंती करतो की साहेब या, आपल्या माध्यमातून हे प्राइज दिलं जाईल आणि नामांकन आमच्या समोर आलेलं आहे. सर, नामांकन येऊ द्या. ज्यांनी या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार आपल्या नावी केला आहे त्यांनी बॅटिंग करताना कुठलेले आहेत 131 धावा आणि गोलंदाजी करताना टिपलेले आहेत 6 विकेट. खेळाडू आहे नवलाई पॅकर सोनाटचा, पठ्या आहिरचा. आकाश काळे, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6चा उत्कृष्ट फलंदाज. उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार चाललेला आहे आहिर गावाला. खेळाडूचं नाव आहे आकाश काळे. 131 धावा आणि 6 फलंदाज ज्यांनी माघारी पाठवले, 6 विकेट आपल्या नावी केल्या. हा पुरस्कार चाललाय आहिर गावाला. नवलाय पॅकर सोनाटचा खेळाडू आकाश काळे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आकाश, फक्त 2 शब्द आपलेही महत्वाचे राहतील. याही वर्षी आपण चांगला खेळ केला. 131 धावा बॅटमधून आल्या, 6 गडी आपण टिपल्या आणि बेस्ट बॅट्समन हा पुरस्कार आपल्याला मिळतोय. सर, आम्ही फायनलपर्यंत फक्त एका प्लेअरमुळं आलो असं मला वाटतं. त्या प्लेअरचं नाव आहे सर प्रतीक, आमचा फर्स्ट बॉलर. तर त्यांनी म्हणजे असं कुठल्याच मॅच नाही की त्यांनी त्या मॅचला मार खाल्ला आहे. त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली सर प्रत्येक मॅचला आणि आमच्या टीमने खूप सपोर्ट केला. खूप चांगलं क्रिकेट KSKमुळं आम्हाला खेळायला भेटते आणि आम्ही इथून पुढं KSKचे अजून जास्त काहीतरी आम्हाला देतील याची अपेक्षा करू सर. धन्यवाद. आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. हे होते उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचे. आता यानंतरचा पुरस्कार आहे म्हणजे क्रिकेट विश्वातला सर्वोत्तम पुरस्कार म्हणजे मालिकावीराचा आणि हा मालिकावीराच्या पुरस्कारासाठी 11,111 रुपये आकर्षक चषक आणि बॅट आहे आणि देण्यासाठी आता विनंती आहे. मालिकावीर हे पारितोषिक देण्यासाठी आम्ही तापोळा टायगर्स, सर्व टायगर्सला आम्ही या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. चला तापोळा टायगर्स, आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी यायचं आहे. मालिकावीर हे पारितोषिक
आपल्या माध्यमातून दिलं जाईल. चला तापोळा टायगर संपूर्ण टीम या ठिकाणी येईल आणि मालिकावीरचं पारितोषिक आपल्या माध्यमातून दिलं जाईल. थँक्यू. वीराचा पुरस्कार म्हणजे पर्व क्रमांक 6चा मिस्टर KSK MPL हा पुरस्कार आता आपण प्रदान करत आहोत, ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये 119 धावा कुटलेल्या आहेत आणि 11 विकेट आपल्या नावी केलेल्या आहेत. हा पुरस्कार आपण प्रदान करतोय खेळाडू SB मास्टर या टीमचा, पट्ट्या घोडे पारूटचा निखिल जाधव. पुन्हा एकदा कोरलंय मालिकावीरावरती किताबावरती आपलं नाव. एकदा जोरदार टाळ्या. कार होत. हे 119 धावा आणि 11 विकेट टिपलेले आहेत. SB मास्टर या टीमचे खेळाडू आहेत. निखिल जाधव यांना विनंती आहे की आपण या आणि आपल्या पुरस्काराचा आपण स्वीकार करा. मालिकावीराचा पुरस्कार आहे 11,111 रुपये, बॅट आणि चषक. वैयक्तिक पारितोषिक आता एकोणीस धावा आणि 11 विकेट टिपत हा पुरस्कार आपल्या नावी केलेला आहे. घोडे पारूटचे निखिल जाधव SB मास्टरचे खेळाडू आहेत आणि त्यांना हा पुरस्कार आता आपण प्रदान करत आहोत. आणि चतुर्थ क्रमांक हे देखील आपल्या समोर नामांकन येईल.
चला या ठिकाणी आपण चतुर्थ क्रमांकाचा अनाउन्समेंट करतोय. चला चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपल्या समोर येत आहे. टीम आहे युवान वॉरियर्स. या टीमला आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय. चला चतुर्थ क्रमांक युवान वॉरियर्स टीम आपण यायचं आहे. आपलं पारितोषिक या ठिकाणी घेऊन जायचं आहे आणि हे पारितोषिक देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय. चला आता मात्र आपण जाऊया तृतीय क्रमांकाकडे. तृतीय क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय संघ आहे सचिन माने साहेब मित्र परिवार समूहाचे सर्वा SB मास्टर्स टीम तृतीय क्रमांकाची विजेता संघ आहे. आणि हे पारितोषिक देण्यासाठी आम्ही आमचे नितीनदादा गायकवाड यांना विनंती करतो आणि संपूर्ण तापोळा टीम या आपल्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जाईल. नितीनदादा गायकवाड यांना मी विनंती करतो. क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जात आहे. थँक्यू टीम्स, आपण या ठिकाणी आलात आपले आभार व्यक्त करतो. आता मात्र आम्ही या स्पर्धेमध्ये निलेश सर अतिशय महत्वाची स्पर्धा या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलं गेलंय. सन्माननीय रुपेश दादा सकपाळ आणि तदनंतर मात्र प्रीतम दादा पवार यांच्या माध्यमातून रोख रक्कम सन्माननीय 55,555 रुपये व ही चमचमती ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभली आहे. त्याचबरोबर आमचे भाऊजी आहेत आई साहेबांना मी विनंती करते, साहेब या आपणही या ठिकाणी. तत्पूर्वी चला द्वितीय क्रमांकाचे जे 15 खेळाडू आहेत त्यांना मी या ठिकाणी नामांकित घेईन. लगेचच सर्वांनी समोरच्या दिशेने या. मी या ठिकाणी सर्वात प्रथम
थोडंसं आतमध्ये या. आमच्या आयोजकांनाही विनंती आहे, आमचे जे मान्यवर आहेत त्यांना मी विनंती करेन. या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा पारितोषिकाचा रोख रक्कम 55,555 रुपयाचं कॅश प्राइज आणि चमचमती ट्रॉफी KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5चा हा बहुमान संघ आहे. नवलाई पॅकर्स सोनाट संघ ठरलाय. या उपविजेता पारितोषिकावरती आपल्या नावाचा शिक्का त्यांनी ठोकलाय. टीम आपले आम्ही आभार मानतो. तदनंतर मात्र वरती मुख्य व्यासपीठावरती असलेले सर्वच मान्यवर मी यांना विनंती करेन की आपण खालच्या दिशेने या. हे पारितोषिक आपण खाली देणार आहे, वरती फारच गडबड होते. या सर्वांना उभं राहण्यासाठी एक वेल प्लॅटफॉर्म मिळेल. या संपूर्ण मान्यवरांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतोय. चला आम्ही आता मात्र सर्व टीमला या ठिकाणी अनाउन्समेंट करू. सर्व मान्यवरांना आम्ही या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. चला सर्वांनी या बाजूला या. सर्वांना विनंती आहे, आई या बाजूला या, सर्वांनीच या. या चला विशाल दादा या, विशाल दादा या, सुरेश दादा या. आपल्या सर्वांनाच आम्ही विनंती करतोय, या आमचे सर्वच मान्यवर. चला आमचे कमिटी मेंबर्स शैलेश सर या, शैलेश सर या. एक एक द्या, एक कॅप द्या आणि तदनंतर मात्र हे पारितोषिक द्यायचं आहे. धन्यवाद. चला आम्ही या ठिकाणी ज्या टीमने मात्र लढाई लढली आणि सर्वात प्रथम रोख रक्कम 1,000 रुपये प्रत्येक खेळाडूला आणि एक चमचमती ट्रॉफी मान्यवरांच्या शुभ हस्ते दिली जाईल. इथे आम्ही सर्वात प्रथम आमंत्रित करतोय ऋषी आमरे यांनी यायचं आहे. ऋषी आमरे या. फायनलिस्ट टीम ज्यांनी मात्र इथे अतिशय सुंदर कामगिरी केली, तत्पूर्वी मात्र या टीमला आम्ही या ठिकाणी पारितोषिक देतोय. तदनंतर मात्र सतीश सकपाळे यायचं आहे. सतीश सकपाळे या. चला कॅप घालायची आहे आणि तदनंतर मात्र फायनल पारितोषिक घेण्यासाठी आपण यायचं आहे. चला मागच्या बाजूने या. चला ऋषी पुढील यश मोरे या, यश मोरे यायचं आहे. चला बाजूला थांबायचं टीमने आपण बाजूला यायचं आहे. सतीश आपण या बाजूला या, ऋषी या बाजूला उभे राहा. थँक्यू. चला यश. तदनंतर मात्र संकेत उपाळे त्यांचे कोणतरी रिप्रेझेंटेटिव्ह या. पांडुरंग चव्हाण, संकेत उपाळे या. पांडुरंग चव्हाण यांना आम्ही इन्व्हाइट करतोय. चला एक रिप्रेझेंटेटिव्ह येतील. सीताराम मोरे, विशाल शेलार या, अभिषेक शेलार या, विकास वायनेकर या, मनोज शेलार या, सुनील जाधव या, अजित शेलार या, जयदीप जाधव येतील, विशाल जाधव येतील. प्रत्येक या संघातील खेळाडूंना प्रत्येकी कॅश प्राइज आहे ते 1,000 रुपयाचं आपण प्रदान करत आहोत. आणि यानंतर आता आपण चॅम्पियन पुरस्कार KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6चा आपण प्रदान करणार आहोत. आणि संघनायकांना विनंती आहे की हा चॅम्पियन पुरस्कार घेण्यासाठी आपण पहिल्यांदा यायचं आहे आणि त्यानंतर संपूर्ण टीम
ठरलंय. यस, तत्पूर्वी या संघाच्या संघनायकाशी आपण चर्चा करूया. फायनलिस्ट कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये. गौरव लगेचच या. फायनल बाईट आहे आपली. गौरव, टुर्नामेंट खेळलास, या स्पर्धेमध्ये संघनायक म्हणून तुझी भूमिका अव्वल दर्जाची राहिली आहे. काय भावना आहेत या स्पर्धेमध्ये? काय टफनेस होते या मॅच मध्ये? काही विकनेस पाहायला मिळाल्या? कशा पद्धतीने तुम्ही खेळलात? काय सांगाल या स्पर्धेबद्दल? सांगायचं आता पहिल्यांदाच मी मला कॅप्टन झालोय 6 वर्षामध्ये. कोट्रोशीच्या टीमनी माझ्यावर डिसिजन देऊन चांगलं एक त्यांनी माझ्यावर भरोसा ठेवून मला कॅप्टन बनवलं. ठीक आहे बनवलं, पण मी एवढा डाऊन होतो की कसं टीम हँडल करणार, कसं मी कोणाला मॅनेज करणार. कारण की मी फर्स्ट टाइम कॅप्टन राहिलो प्रीमियर लीगमध्ये. गावच्या टीममध्ये तर असतोच कधीतरी, पण ही मोठी लीग आहे. ह्याच्यामध्ये सगळं मॅनेज करून हँडल करायचं म्हणजे खूप अवघड आहे. अद्विका या संघाकडून खेळत असताना तुमचे स्पॉन्सर्स आणि खऱ्या अर्थाने ते संघ मालक आहेत, त्यांच्याबद्दलच्या भावना, त्यांनी टीम बॉन्डिंग कशी बसवली तुमची, आणि एकंदरीत त्यांच्याबद्दल 2 शब्द. त्यांचं बोलायचं झालं तर ते तर माझे लहानपणाचेच मित्रच आहेत. खूप चांगले मित्र आहेत माझे. आम्ही एकत्र खेळलोय, पण मी त्यांच्या गावातून पण खेळलोय. खूप बॉन्डिंग आहे आमची. आणि त्यांनी माझ्यावर कोणताच प्रेशर केला नव्हता की मला बा तू असंच कर तसंच कर, तुला मला जे वाटेल तसं त्यांनी सांगितलं करायला. गौरव, एकंदरीत ही स्पर्धा तू खेळलास, हे टायटलही पटकवलंयस, मात्र आयोजन कमिटी आणि संपूर्ण आयोजन तुला कशा पद्धतीने वाटलं? फायनल कॉल असेल तुझ्यासाठी हा. कमिटीचं झालं तर बोलायचं तर कमिटी खूप आपली चांगली आहे. एवढंच बोलेन की अजून आपली KSK अजून किती वरती जाईल ना, तेवढंच आपण वरती घेऊन जाऊ. मित्रांनो, हे होते या स्पर्धेचे फायनलिस्ट कॅप्टन, ज्यांच्या नेतृत्वामध्ये ही टीम लढली, एकत्र आली, युनिटी दाखवली आणि या स्पर्धेचं टायटल. आपण जाऊया निलेश सरांकडे. निलेश सर या स्पर्धेकडे विशेष करून निलेश सर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल या संघाचे संघ मालक आणि हा चॅम्पियन पुरस्कार पटकवलेला आहे KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6चा. आणि संघ मालक आहे श्री दीपक संजय शेलार, सरपंच कोट्रोशी, आणि अक्षय आनंद सकपाळ, उद्योजक आवळण यांच्या मालकीचा संघ आहे. अद्विका 11 या टीमने बाजी मारली आणि संघ ठरलाय चॅम्पियन. कदमों को रुकना मंजूर न था, राह है और भी तो है, तय करना है तो क्यों न हंसकर तय कर लो, जिंदगी एक सफर ही तो है. KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6चा सफर जिंकलाय. संघाचं नाव आहे अद्विका 11. 11,111 रुपयाचा मानकरी आणि सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसाची ट्रॉफी जिथे पाहायला मिळाले. टीम आहे अद्विका 11 चॅम्पियन टीम. कमेडी पुन्हा एकदा हॅट्स ऑफ टीम अद्विका 1,01,100. आमच्या चंदनदादांच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही आम्ही या ठिकाणी विशेष करून. तदनंतर मात्र आमचा टायगर ग्रुप हा कसा मागे राहील. टायगर आमचे आले आणि त्यांनी मात्र यश दिलवून दिलंय या स्पर्धेला. या टायगर ग्रुपचाही आम्ही आभार मानू. या स्पर्धेसाठी ज्याने कष्ट खाल्ले त्यांचा आम्ही आभार मानतोय. या सर्वांचाच आभार मानतोय. ही प्रीमियर लीग आपल्यामुळे यशस्वी झाली आहे, आपल्यामुळे ही सन्मानित झाली आहे. मी सर्वांचेच आभार मानतोय. चला इथे सेलिब्रेशन केलं जाईल. थँक्यू सो मच. वेळेअभावी जर कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर आपण दिलगिरी व्यक्त करूया. आणि KSK महाबळेश्वर यशस्वी आयोजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे असं आपण जाहीर करूया. सर्व खेळाडूंचं मनपूर्वक आभार, पाठीराख्यांचं मनपूर्वक आभार, ज्यांनी आर्थिक पाठबळ या पर्व क्रमांक 6ला दिलेला आहे त्या सर्व दातूर भावांचं प्रतीक असल्या मंडळींचा आभार, संघ मालकांचा आभार. आपण सर्वांनी संघ घेतले
जे खेळाडू या प्रीमियर लीगमध्ये खेळले त्या खेळाडूंचा आभार, त्याचबरोबर जे जे घटक या स्पर्धेशी जोडले गेले त्या प्रत्येक घटकाचं मनपूर्वक आभार, जे मान्यवर या ठिकाणी आम्हाला लाभले त्या सर्व मान्यवरांचा आपण सर्वांनी वेळातला वेळ काढून या ठिकाणी आपण सर्वजण आलात, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आपण आभार मानूया. आणि KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6चं यशस्वी आयोजन या ठिकाणी संपन्न झालं असं आपण जाहीर करूया. वेळेअभावी जर कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर आपण दिलगिरी व्यक्त करूया, परंतु पर्व क्रमांक 7 मध्ये नव्या उमेदीने नव्या जोशाने काहीतरी नाविन्यपूर्ण घेऊन आपण भेटूया एवढीच या ठिकाणी ग्वाही देतो. आणि KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 या ठिकाणी समाप्त झाला असं आपण जाहीर करूया. आणि पुनश्च एकदा सर्व कमिटी मेंबर्स पुनश्च एकदा आपण घेतलेल्या मेहनतीबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद. सर्वांना शुभरात्री.